श्री देवी शारदा, श्री देवी शांतादुर्गा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आत्ता हा जो पहिला भाग आहे आपला मध्यंतरापूर्वीचा, गीता जयंती म्हणून आपण गीतेवर चिंतन करणार आहोत, म्हणून आपण या सगळ्यांचं स्मरण केलं. दुसऱ्या वेळेला दत्ताचे जे निरनिराळे अवतार आहेत, श्रीपाद श्रीवल्लभ वगैरे, त्यांचं स्मरण करणार आहोत. काही श्लोक म्हणूया आपण, तोपर्यंत बाकीची काही मंडळी आली तरी हरकत नाही. गीता जयंतीच्या निमित्तानं गीतेबद्दलचे काही श्लोक आपण म्हणणार आहोत. पहिल्यांदा विष्णूचं स्मरण करूया. एक एक शब्द सांगतो, माझ्या नंतर म्हणायचे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे भवभयहरं सर्वलोकैकनाथं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गीता सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात् विनिसृता सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. आता गीता हे एक शास्त्र आहे, निरनिराळ्या योगांचा समन्वय आहे. आणि कृष्णाबद्दल जर कशाचा अभ्यास करायचा असेल तर गीतेचा केला तरी पुरे, असं सांगणारे एक सुंदर श्लोक आहे. एकं शास्त्रं देवकी पुत्रगीतम् एकं शास्त्रं देवकी पुत्रगीतम् एको देवो देवकी पुत्र एव को देवो देवकी पुत्र एव एको मन्त्रस्तस्य नामानि यानि एको मन्त्रस्तस्य नामानि यानि कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं
ततो जयमुदीरयेत, ततो जयमुदीरयेत. कृष्णाच्या महात्म्याचे श्लोक, कृष्ण वंदना, व्यासवंदना आणि शेवटी हा एक श्लोक म्हणायचा असतो जो आपण आत्ता म्हणला, नारायण नमस्कृत्य. नारायणाला नमस्कार करा. कारण राम कृष्ण हे त्या नारायण म्हणजे विष्णूचेच अवतार आहे, त्याला नमस्कार करूया. नरं चैव नरोत्तमम, त्या नरालाही नमस्कार करा. नर म्हणजे अर्जुन आणि नारायण म्हणजे कृष्ण. पण नरोत्तम ही अशी अवस्था आहे की श्रेष्ठ नर असं तुम्ही बना. नर आपण आहोतच, नरोत्तम बनूया आणि नारायणाच्या अवस्थेपर्यंत आपण पोचूया. आणि ते एकदा निश्चय झाला मग नमस्कार आणि कोणाला करायचा? देवीम सरस्वतीम व्यासम. सरस्वती देवी, कारण तीच सगळ्याची, आपण ज्याला वाङ्मय म्हणतो, वांग म्हणजे वाणी, वाणी म्हणजे सरस्वती, तिला नमस्कार करा. व्यासांना नमस्कार करा. ततो म्हणजे त्यानंतर, जयम म्हणजे हा जय नावाचा ग्रंथ आहे महाभारत, ज्याच्यात गीता आलेली आहे. उदीरयेत म्हणजे स्पष्ट करून सांगा. म्हणून आपण तो श्लोक आत्ता म्हणला. गीतेबद्दल जर विचार करायचा असेल तर आपण फार चिकित्सक विचार करू नये. खरं गीता खरंच सांगितली गेली का? ती दोन सैन्यांच्या मध्ये सांगितली गेली का? बरं, महाभारत हा इतिहास आहे का तो व्यासांची, आपण म्हणतो ना, प्रतिभेचं एक फिक्शन ज्याला म्हणतात तशी कथा कादंबरी आहे? आपण त्या विचारात पडू नये. आपल्यासमोर एक टेक्स्ट आहे गीता, 700 श्लोकांचं, 18 अध्यायांचं, त्याचा आपण अभ्यास करूया की. चिकित्सा कशाला करायची? कारण मला त्या गीतेच्या अभ्यासातून काही पदवी वगैरे मिळवायची नाही आहे. मला जीवनात चांगला माणूस बनायचं आहे आणि अखंड आनंदात राहायचं आहे. हे दोन्ही उद्दिष्ट लक्षात घ्या, चांगला माणूस आणि अखंड आनंद. त्यासाठी मी गीतेचा अभ्यास करतोय. हे जर लक्षात आलं तर मग आपल्याला गीतेचा काळ किती लोकांनी शोध लावलेला आहे. गीता हा ऐतिहासिक ग्रंथ आहे, महाभारत हा इतिहास आहे. आता काव्यात वर्णन करताना अतिशयोक्ती वगैरे झाली असेल, पण तो इतिहास आहे. मग तो किती वर्षांपूर्वींचा इतिहास आहे? तर कलियुग आपण मानतो ना, 4 युग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग, आणि त्या प्रत्येकाची वर्ष सांगितलेली आहेत, कालगणना. आता कलियुगाचे किती वर्ष झालेले आहेत? लक्षात ठेवा, 8,32,000 वर्ष एकंदर कलियुग असतं, त्यातली फक्त 5,000 वर्ष झालेली आहेत. तरीसुद्धा एवढ्या आपल्याला कलीचा नंगानाच सगळीकडे अनुभवायला येतोय. पुढे पुढे काय काय होणार आहे आपण चिंता करू नये. आपण आजचा दिवस, हा क्षण आनंदात कसा जाईल तेवढाच विचार करावा. पण समजा अगदी 5,121 किंवा 22 असं ते वर्ष मानलं जातं. कलियुगाब्द समजून घ्या, कलियुगाचं वर्ष. कलियुग केव्हा सुरू झालं? ज्या वेळेला कृष्णाने देह ठेवला. कृष्णाचं निर्याण किंवा कृष्णाचं परंधाम गमन, जिथून आला तिथे तो गेला, त्याच्यानंतर कलियुग सुरू झालं. कलियुगाच्या 2 गोष्टी आपण बघितल्या होत्या, फार मजेदार गोष्टी होत्या. कृष्ण युधिष्ठिराला म्हणतो, आलं रे बाबा कलियुग. आलं रे बाबा कलियुग म्हणजे आपल्याला आता आपला देह हा ठेवला पाहिजे किंवा जीवन हे संपवलं पाहिजे. द्वापार युगाचा नायक कृष्ण आहे, त्रेतायुगाचा नायक राम आहे. आपण म्हणतो परंपरेने 5,000 वर्षापूर्वी कृष्ण, त्याच्यापूर्वी 5,000 म्हणजे 10,000 वर्षापूर्वी राम, अशी एक मान्यता आहे. तर विचार करा ना, युद्ध सुरू झालं. युद्ध काही फार दिवस चाललं नाही, 18 दिवस चाललं. पण त्यानंतर 36 वर्ष युधिष्ठिराने हस्तिनापूरला धर्मराज्य केलं. जसं रामराज्य तसे धर्मराज्य. 36 वर्ष म्हणजे ही गीता युद्धाच्या आरंभी सांगितली गेली. म्हणजे 5,121 किंवा 20 वर्ष धरा आणि त्याच्या आधी 36 वर्ष. म्हणजे गीता केव्हा सांगितली गेली? तर साधारणतः 5,150 वर्षापूर्वी. आपण 5,000 मानायला काय हरकत आहे? आणि नंतर तो सगळा इतिहास मांडण्याचा एक मोठा प्रकल्प आहे, भीष्म प्रकल्प नाव आहे त्याचं, की आपला जो इतिहास आहे तो आपल्या दृष्टिकोनातून कसा लिहिता येईल, कसा लिहायला जायला पाहिजे. कारण आपण एकच माहीत असलेलं उदाहरण म्हणून सांगतो की ज्याला शिपायांचं बंड, म्युटिनी ऑफ सिपॉईज म्हणून काय म्हणतात, 1857. आपण त्याला पहिलं स्वातंत्र्ययुद्ध म्हणतो ना. स्वातंत्र्ययुद्धाची पहिली ठिणगी झाशीची राणी वगैरे त्याने पेटवली 1857 साली.
म्हणजे 1857 ते 1947 90 वर्ष आपली स्वातंत्र्याची म्हणतो ना संघर्ष किंवा लढत चालू होते. हा तो इतिहास आहे. ब्रिटिश कशाला सांगतील? ते म्हणतात की बंड होतं, आम्ही म्हणतो स्वातंत्र्य युद्ध होतं. म्हणून आपला इतिहास आपल्या दृष्टिकोनातून प्रत्येक राष्ट्र लिहितं. तर तो एक मोठा भीष्म नावाचा प्रकल्प आहे, त्याचे काही खंड झालेले आहेत आणि इंग्रजीतून, हिंदीतून आणि नंतर मराठीतून. कारण जगभर हे गेलं पाहिजे तर इंग्लिशमधून झालं पाहिजे, भारतभर हे पसरलं पाहिजे तर हिंदीतून झालं पाहिजे आणि इतर भाषातून त्याचे भाषांतर होते. तर त्यांनी कालगणना व्यवस्थित सांगितलेली आहे. तो विषय आपण बाजूला ठेवूया. पण म्हणजे गीता सांगितली गेलेली आहे. गीता सांगायला कारण काय घडलं? आपल्याला वाटतं की अर्जुनाला मोह झाला आणि अर्जुनाची स्मृती गेली. मोक्ष, आपण आज एकच श्लोक जो घेणार आहोत गीतेतला अभ्यासाला, त्यागात शांतीरनंतरम, ते सांगितलेलं आहे. शांती हे गीतेचं सगळ्यात वरचं उद्दिष्ट किंवा ध्येय आहे. महाभारत तुम्हाला आठवलं असेल, दोन्ही महाभारत बघा, एक जुनं महाभारत, एक अलीकडचं महाभारत. अलीकडचं महाभारत तंत्र वगैरेच्या दृष्टीने खूप चांगलं होतं. शेवट कृष्ण येतो पडद्यावर आणि त्याचं स्वगत आहे आणि शेवटी तो म्हणतो ओम शांती शांती शांती. एवढं युद्ध आम्ही खेळलो तरी शांतीचं मूल्य हे अबाधित आहे. शांती नावाची जी एक व्हॅल्यू आहे ती पूर्णपणे सगळ्यात वरची आहे. म्हणून मी जरी युद्ध जिंकलं असतं, माझ्यामुळे जरी युद्ध जिंकलं गेलं असतं, तरी युद्धाचा मी कधीही प्रचार करणार नाही, युद्धाच्या बाजूने मी कधी उभा राहणार नाही, शांतीच्या बाजूने उभा राहीन. आता शांती मिळवायची असेल तर काय? निरनिराळे मार्ग सांगितलेत, पण त्यागात शांती अनंतरम. नंतर म्हणजे काही वेळाने, नंतर करतोय, पण अनंतर म्हणजे आत्ताच्या आत्ता. त्वरित शांती हवी असेल तर त्याग करायला शिकलं पाहिजे. कशा कशाचा त्याग, हाच आपला आजचा विषय. पण एक लक्षात ठेवा, 700 श्लोकात पहिला श्लोक आहे तो कोणाचा आहे? धृतराष्ट्राचा आहे. आणि तो एका अर्थाने ट्रिगर आहे. बंदूक असते ना, त्याला एक चाप असतो, त्याला इंग्लिशमध्ये ट्रिगर म्हणतात, काही ठिकाणी त्याला घोडाही म्हणतात, कारण तो दाबल्यानंतरच गोळी सुटणार असते. तर तो पहिला श्लोक आहे ना, हा ट्रिगर आहे. मग गीतेचा ट्रिगर नाही. गीतेचा ट्रिगर अर्जुनाला भ्रांती झाली, तो मी क्षत्रिय हे विसरला, धर्मयुद्धाला आलेलो हे विसरला, समोर सेनापती आहे त्याच्या ठिकाणी आजोबा दिसायला लागले, गुरु दिसायला लागले आणि म्हणतो गुरूंना मी मारणार नाही. सेनापतीला मारायला तयार आहे शत्रूच्या, पण आजोबांना मारणार नाही. हा जो एक त्याच्या मनात मोह निर्माण झाला होता, त्याच्यासाठी गीता सांगावी लागली. पण जी लिखित स्वरूपात आपण गीता 700 श्लोकांची म्हणतो, त्याच्यात पहिला श्लोक आहे ना, हा ट्रिगर आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. खरं म्हणजे ज्ञानेश्वरांनी कुणालाही वाईट म्हणलेलं नाही हो. म्हणून हा मोठा चमत्कार वाटतो की ज्ञानेश्वरी सांगण्यापूर्वीपर्यंत त्यांना किती त्रास दिला संन्यासाचे मुलं म्हणून. त्यांना पाणी दिलं नाही, त्यांना अन्न दिलं नाही. पण व्यवस्था असते ना, ती शक्ती आहे. त्या शक्तीचीही 4 मुलं आहेत, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. त्या शक्तीला ही मुलं नुसती जगायला नको होती, तर एक अवतार कार्य करायला पाहिजे होते. म्हणून तुम्ही बघा, चित्रपटात बघितलं असेल, वाचलंही असेल की मुख्य दरवाज्यावर गेल्यानंतर तिथे घरातले पुरुष असायचे. संन्यासाच्या पोरांना इथे काही मिळणार नाही. त्यांच्या मागे त्या घरातली गृहिणी असायची, ती त्यांना सांगायची मागच्या दाराने या. मग ती शक्ती होती, नाही ते जगले कसे असतो. तुमच्या सावलीचा सुद्धा स्पर्श होता कामा नये. तुम्ही त्या बेटावर जाऊन राहा. आता त्या बेटाचा मोठा विकास होतोय. आळंदीला जर कधी गेला, अजून ते प्रकल्प चालू आहे तो, पण ज्याला सिद्धवेट म्हणतात, त्या सिद्धवेटाला एका अर्थाने खरी ती ज्ञानेश्वरी नगरी आहे. तर ज्ञानेश्वर वगैरे बंधूंची नगरी आहे. 16व्या वर्षी शुद्धीपत्र मागायला जातात, तिथे त्यांना नाकारतात. संन्यासाच्या पोरांना काही शुद्धीपत्र द्यायचे आणि मग कधी तोल न जाणारे ज्ञानेश्वर म्हणतात, सगळ्यांच्यात जर एकच परमेश्वर आहे तर तुमच्याकडे शुद्धीपत्र मागायची काही आवश्यकताच नाही आहे. आणि खरं बघा, लहान मुलं ही मोठ्या माणसांपेक्षा नीतिमत्ता वगैरे खरं बोलण्याच्या दृष्टीने जास्त शुद्ध असतात. जसं जसं मोठं जातो तसं तसं व्यवहाराच्या निमित्ताने, व्यापाराच्या निमित्ताने बोलावं लागतं खोटं वगैरे आपण म्हणतो. पण ठीक आहे, त्यावेळेला हे वाक्य ऐकल्यानंतर त्या पैठणच्या विद्वानांना राग आला. आपण काय बघतोय की का गीता सांगावी लागली आणि ज्ञानेश्वरांना धृतराष्ट्राबद्दल एवढा राग काय? कुणाबद्दल राग नाही त्यांना? ज्यावेळेला ते तुझं नाव ज्ञान आहे ना, आता तो रेडा चाललाय ना, त्याचंही नाव ज्ञान आहे. तुला जर येत आहे, हा वडिलांनी माझ्या मोठ्या भावाला शिकवलं. मोठ्या भावाचे गुरु गहिनीनाथ, म्हणजे नवनाथांपैकी शेवटचे नाथ, त्यांनी माझ्या भावाला अनुग्रह दिला
आणि मग आमच्या भावाने आम्हाला अनुग्रह दिला, म्हणजे आम्ही नाथ संप्रदायी आहोत. आमचे गुरु आमचे मोठे बंधू आहे निवृत्तीनाथ, त्यांच्याकडून आम्ही शिकलेलो आहे. ऋग्वेदातली पहिली ऋचा ओम अग्निमेळे पुरोहितम ज्ञानेश्वरांनी म्हणली, ती त्या रेड्यांनी म्हणली. त्यावेळेला हे काहीतरी निराळं प्रकरण आहे. आता जय जयकार करायचा ना, आपल्याकडेच आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत तुडवा आणि नंतर डोक्यावर घ्या. मग ज्ञानेश्वरानं कुठे ठेवावं? आणखीन एक दोन चमत्कार केले, पण हा महत्त्वाचा चमत्कार आहे. आणि त्याच्यानंतर एक गंमत सांगायची असेल तर आता हा प्रसंग खरंच घडला का? घडला असेल, कारण त्याचं दुसरं एक स्मारक अगदी निराळ्या ठिकाणी, पैठणपासून दूर. तो पखाल वाहणारा रेडा होता. पखाल म्हणजे दोन अशा चामड्याच्या पिशव्या आणि नदीचं पाणी आणून द्यायचं वापरण्यासाठी, किंवा बांधकाम वगैरे जर काही असेल तर. आता टँकर येतात, त्यावेळेला तो रेडा, आणि म्हणून रेडा हेलपाटे घालून मेला असं म्हणतात ना. आपण जीवनात जर काहीच केलं नाही, आपल्या जीवनाला जर काहीच उद्दिष्ट नसेल, ध्येय नसेल, तर काय रेडा जन्माला आला, हेलपाटे घालत मेला, पुन्हा हेलपाटे घालण्यासाठी, कारण पुन्हा जन्मणार आहे तो. तर असा रेडा नाही. हा रेड्याने ज्यावेळेला तो ऋचा मंत्र म्हणला ऋग्वेदातला, त्यावेळेला त्याचा जो मालक होता तो म्हणता हे काहीतरी निराळच प्रकरण आहे, आता मी याला ठेवू शकत नाही. ही भूताटकी असू शकेल किंवा विद्वान असे, विद्वान खरंच विद्वान असेल वैदिक, कोणाला माहीत आहे. तेव्हा तुम्ही हा घेऊन जा. चारी भावंड त्या रेड्याला घेऊन आले. चालूनच ना प्रवास सगळा, त्यांना कोण वाहन देणार होतं. आणि पुण्याच्या जवळ जुन्नर जे आहे त्याच्या तिथे येळेगाव आहे, येळेगाव, तिथे तो रेडा मेला. तिथे त्या रेड्याची समाधी बांधली. आता त्या समाधीचं पुनरुज्जीवन चालू आहे. खरंच रेड्याला जे येत होतं ते आपल्याला येतं की नाही, हा आपण उरलेल्या दिवसात, या वर्षाचे जे 17 दिवस उरलेले आहेत, विचार करूया. तिथे ते लिहिलेलं आहे की ज्ञानेश्वरांनी ज्या रेड्याच्या तोंडून वेद मंत्र म्हणवले, तो रेडा ज्ञानेश्वर वगैरेंच्या बरोबर आला आणि इथे आल्यानंतर त्यांनी प्राण सोडले. आणि म्हणून त्याचं स्मारक इथे आहे. हा तिथे लेख लिहिलेला आहे, पुण्याच्या जवळ येतो. म्हणजे असा प्रसंग घडला असेलही. मध्ये एक प्रसंग घडला, तिथे ज्ञानेश्वरी निर्माण झाली. की निवृत्तीनाथ म्हणाले की आपल्याला शुद्धीपत्र काही मिळालं नाही, पण सगळ्या त्या विद्वानांनी सांगितलं तुम्ही शुद्धच आहात, आम्ही काय तुम्हाला शुद्धीपत्र देणार. आम्हाला कुठे रेड्याच्या तोंडून वेद, आम्हाला आमच्या मुलाच्या तोंडून वेदमंत्र म्हणता येत नाहीत, शिष्यांच्या तोंडून नीट म्हणता येत नाहीत, आम्ही काय करणार आहोत. आमच्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात हा शब्द वापरला नाही, पण त्यांना शुद्धीपत्र दिलंच गेलं नाही, कारण गरजच नव्हती. वाटेत नेवासे लागतं. त्याच्या आधी निवृत्तीनाथ म्हणतात की आपल्या वडिलांची एक इच्छा होती की संस्कृतमधले ग्रंथ, निदान गीता मराठीत आली पाहिजे, बहुजन समाजाला ती समजली पाहिजे. कारण मुठभर लोकांच्या हातात जर एखादा ग्रंथ असेल तर ते इंटरप्रिटेशन करतील, ते अर्थ लावतील, तोच अर्थ सामान्यांना कळलं पाहिजे ना, त्यांना त्यांचा अर्थ लागू दे. म्हणून विचार करा, मला काही रचना करता येणार नाही, पण ज्ञाना तू माझ्यापेक्षा हुशार आहेस आणि तुला ती काव्य रचना करता येईल, तेव्हा गीता तू सांग मराठीत. वाटेत नेवासे गाव लागलं, तिथे मंदिर होतं. काही जण म्हणतात मोहिनी राजाचं मंदिर, मोहिनी राजाचं म्हणजे अर्धनारी नटेश्वर वगैरे तसलं मंदिर आहे. काही म्हणतात तिथे सिद्धेश्वराचं शंकराचं मंदिर होतं. त्याला खांब होता, त्याला पैसाचा खांब म्हणतात. पैस म्हणजे स्पेस, आपण कोकणीत म्हणतो ना, जवळ नाही, पैस असा दूर आहे, स्पेस आहे तिथे. म्हणे पैसाचा खांब म्हणताना परत सांगावं लागतं, लोक पैशाचा खांब ऐकतात आणि बघायला जातात. पैशाचा नाही, हा पैसाचा खांब आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की निराधार आकाशाचा तोच भारव आहे ना, जगी जास कोणी नाही त्यास देव आहे, निराधार आभाळाचा तोच भारव आहे. हा खांब आहे ना, हा पैसाचा खांब, त्यांनी सगळ्या विश्वाला आधार दिलेला आहे, ही एक कल्पना आहे. तर त्याला समोर ठेवून ज्ञानेश्वरी सांगितली. काही जण म्हणतात त्याला टेकून ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी सांगितली, ते महत्त्वाचं नाही आहे. आता ज्ञानेश्वरी सांगण्यापूर्वी किती हाल केले होते, हा माझा मुद्दा आहे. किती हाल केले होते या 4 जणांचे. 9000 ओव्या सांगितल्या आणि बऱ्यापैकी स्वातंत्र्यही घेतलेलं आहे. असं म्हणलं जातं की ज्ञानेश्वरांनी 19 अध्याय लिहिले होते आणि 19वा अध्याय हा कुंडलिनी योग वगैरे ज्याला म्हणतात, योग, तो काही गीतेत तेवढा सांगितलेला नाही, कुंडलिनी वगैरे शब्दही आलेले नाही. त्यावेळेला निवृत्तीनाथ म्हणाले आपल्याला गीतेचा जर अनुवाद करायचा आहे तर गीतेचे 18 अध्याय तर 18च असले पाहिजेत, 19वा अध्याय करू नकोस. ठीक आहे ज्ञानेश्वर म्हणाले, पण तुझे हा अध्याय खूप चांगला आहे,
तेव्हा तू काय कर, जिथे संधी मिळेल तिथे या अध्यायातल्या ओव्या आहेत ना त्या घाल. 6व्या अध्यायात, ज्याला आत्मसंयम योग किंवा आपण योग ध्यान योग म्हणतो, त्या अध्यायात यापैकी बऱ्याचशा ओव्या घातल्या. मग कुंडलिनी, मग ती कशी जागी होते, कशी ते सगळे इडा पिंगल, ते सगळं वर्णन ज्ञानेश्वरीत येतं, गीतेत येत नाही. इतकं शांतपणे ज्ञानेश्वरी सांगत होते. पण ज्या वेळेला प्रसंग येतो धृतराष्ट्राचा, गीतेत धृतराष्ट्र एकदा बोलला आणि गप्प बसला, संजयच बोलायला लागला. आणि संजय ज्या वेळेला पांडवांचं सांगायला लागला त्यावेळेला तो रागवायचा. कोण? धृतराष्ट्र. पण गीतेत त्याचा उल्लेख नाही. पण ज्ञानेश्वरी गीताच कुठे सांगतात? गीतेतलं भावबंध, एकमेकातले संबंध. आणि त्यामुळे तुला मी सांगायला सांगितलंय का? अर्जुन काय करतो कशाला मला सांगतोय? दुर्योधन काय करतो ते सांग. तो भीम काय करतो कशाला मला पाहिजे? दुःशासन काय करतो ते मला सांग. शकुनी काय करतो ते मला सांग. तुला मी माझा दूत म्हणून बसवलंय, तू प्रवक्ता आहेस माझा. तो म्हणतो नाही, मला दिव्य दृष्टी मिळाली युद्धाचं वर्णन करण्यासाठी, आणि तुम्हाला युद्धाचंच वर्णन मी केलेलं हवंय. तो वर्णन दोन्ही बाजूचं केलं पाहिजे ना, म्हणून मी करतोय. म्हणून 2 शब्द वापरलेले आहेत धृतराष्ट्रासाठी, एक म्हैसा आणि दुसरा म्हातारा. हा म्हातारा आहे, थेरडा आपण शब्द वापरतो, इतका कठोर शब्द ज्ञानेश्वर वापरत नाहीत. पण म्हातारा म्हैसा धृतराष्ट्राला म्हणलेला आहे. इतका पूर चाललेला आहे आनंदाचा. तो श्लोक नंतर संजयाच्या पण 2 वाचणार आहोत. फक्त अमृताचा पूर चाललेला आहे. पण हा म्हैसा त्या पुराच्या प्रवाहात राहून सुद्धा कोरडाच्या कोरडाच राहिला. शेवटपर्यंत त्याला दुर्योधनाशिवाय दुसरं काही दिसलं नाही. कारण त्याला का माहीत नव्हतं. लक्षात ठेवा, धर्मक्षेत्र हा पहिला शब्द वापरतो गीतेतला. पहिला शब्द धर्म, आणि धर्माचं क्षेत्र हा धृतराष्ट्राशी तोंडी आलेला शब्द आहे. धृतराष्ट्राला माहीत आहे ते आपण ज्याला कुरुक्षेत्र म्हणतो किंवा जिथे युद्ध झालं, धर्मक्षेत्र आहे. अधर्माची संपूर्ण बाजू म्हणजे आपली मुलं आहेत. आपली मुलं अधर्मयुद्ध खेळत आहेत, खेळणार आहेत, याची त्याला खात्री आहे. का? एक सहज उदाहरण सांगतो. अर्जुन हा शब्द वापरतो त्यावेळेला कृष्ण चिडून म्हणतो, पुढे उत्तर दिलेलं आहे, हे आतताई आहेत रे, माझे जे चुलत भाऊ आहेत ना दुर्योधन वगैरे, हे आतताई आहेत. आतताईंना क्षमा नको का करायला? अर्जुन म्हणतोय. कृष्णाला ज्ञान शिकवतोय. आतताई आहेत म्हणजे त्याला काही बुद्धी नाही आहे, तुझ्यासारखा सल्लागार नाही आहे. आणि विदुर काका जरी असले तरी त्यांचं कोणी ऐकत नाही आहे. त्यांचा कोण सल्लागार आहे? शकुनी. तेव्हा ते अशीच वागणार. त्यांना क्षमा करूया, मी जातो युद्ध सोडून. हा अर्जुनाचा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यावेळेला कृष्ण सांगतो की मी तुला 5 अपराध सांगतो, यापैकी एक अपराध जरी केला ना तरी त्याला आतताई म्हणतात, आणि तो वध्य आहे, त्याला मारला पाहिजे. आतताई म्हणजे हल्लीच्या भाषेत अतिरेकी आपण म्हणायला हरकत नाही. हे 5 अपराध, आणि या कौरवांनी 5ही अपराध केलेत की हो. म्हणून विनोदाने म्हणतात ना की ह्याला 5 वेळा फाशी द्या, तर या समोरच्या कौरवांना तू 5 वेळा ठार मारलं पाहिजेस. पहिलं त्यांनी काय सांगितलेलं? विषप्रयोग. भीमावर खीर त्याला आवडते म्हणून खिरीत विष घालून ती खीर पाजून भीम बेशुद्ध पडल्यानंतर त्याला वेलीनं बांधून डोहात टाकून दिलेला होता. विषप्रयोग झालेला होता. महाभारत आपण बघत नाही आहोत. आतताईचं पहिलं लक्षण. म्हणून ते समोरचे कौरव मारलेच पाहिजेत, कारण आपल्या भीमावर त्यांनी विषप्रयोग केला होता. दुसरा, अग्नीनं जाळून मारण्याचा प्रयत्न केला. वारणावत काय होतं? तो लाक्षागृह बांधलेलं होतं, लाखेचा आत्महाल, आणि तो पेटवून दिला. पण हे भुयारातून निसटले पांडव वगैरे. बाकीची ते आलेली होती भिल्लीण आपल्या 5 मुलांसह, त्यांची प्रेतं मिळाली. आणि वरवर जरी रडला हा म्हातारा धृतराष्ट्र, यांनी काही दुःख वगैरे व्यक्त केलं नाही वरवर शब्दात, पण हा रडला. आंधळा रडतो. आणि ते क्रोकोडाईल टिअर्स म्हणजे नक्राश्रू, मगरीचे अश्रू असतात. मगर रडते ते काय दिसतं का पाण्यात तुम्हाला? पण ती म्हणते अरे मी रडते रे बाबा, त्या माकडाला घेऊन जाते पाठीवरून. ती गोष्ट आपल्याला माहीत आहे. पण लक्षात ठेवा, हे जे अश्रू आहेत, पुढे श्राद्ध करतो ना तो 10वा दिवस 12वा दिवस, ही कुंती गेली आणि 5 माझे नाही म्हटलं तरी माझे पुतणे ना ते गेले. त्याला वाईट वाटतं. नाटक 10वा दिवस 12वा दिवस वगैरे सगळं करतात. पांडव तिकडे जिवंत असतात. हा भाग निराळा. पण तुम्हाला जिवंत मारण्याचा, जाळून मारण्याचा आतताईपणा त्यांनी केला होता. हा दुसरं कारण आहे, दुसरा अपराध आहे. त्यांना दुसऱ्यांदा मारलं पाहिजे. तिसरं, तुमची जमीन किंवा तुमची संपत्ती लुटून नेणं, हाही आतताईपणा आहे. आता तुमचं राज्यच लुटलं की याने,
पूर्णपणे राज्य लुटलं, तुम्हाला दास केलं, वनवास वगैरे भोगला, आतताई आहेत, त्यांना मारलं पाहिजे. नंतर पत्नीची जर विटंबना केली, आईची जर विटंबना केली, आपल्याला जे आदरणीय आपल्या जवळची अशी व्यक्ती आहे तिची जर निंदा नालस्ती केली 4 चौघात, तर ते वध्य आहेत, अवध्य नाही आहेत, त्यांना मारलं पाहिजे. काय केली आपल्या द्रौपदीची अवस्था? अरे त्याच वेळी त्यांना मारायला पाहिजे होतं. मी नव्हतो, कृष्ण म्हणतो. आणि पण भीमाने प्रतिज्ञा केली होती ना, दुःशासनाची छाती आणि दुर्योधनाची मांडी फोडल्याशिवाय मी राहणार नाही. हा एक भाग झाला. हे 4थं कारण झालं. आणि 5वं कारण, जो शस्त्र घेऊन तुम्हाला मारायला धावून येतो किंवा तुमच्यासमोर उभा राहतो तुम्हाला मारायला, त्याला मारलंच पाहिजे. हे आतताईपणाचं 5वं लक्षण आहे. म्हणजे 5 वेळा त्यांनी विष दिलेलं आहे, त्यांनी आगीत जाळून मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांनी तुमची सगळी संपत्ती लुटलेली आहे, त्यांनी तुमच्या पत्नीची अब्रू म्हणजे अत्यंत निंदा नालस्ती काय अब्रूच घालवलेली आहे जवळजवळ. आणि त्यांनी तुमच्यासमोर उभे आहेत तुम्हाला मारण्यासाठी. युद्ध म्हणजे काय? मारण्यासाठीच उभं राहायचं. मार त्यांना. आता इतका आतताईपणा असून सुद्धा अर्जुन त्याच्याबद्दल करुणा व्यक्त करतोय, कीव व्यक्त करतोय, त्यांना कळत नाही म्हणतोय आपण युद्ध सोडून जाऊया किंवा त्यांच्याकडून मरूया, कारण युद्धात मेला तर सरळ स्वर्गात जाता. कारण युद्धातलं मरण म्हणजे उघडलेलं स्वर्गाचं दार, असं गीतेत म्हणलेलं आहे. आणि सहज तुम्हाला गंमत सांगतो की ज्या वेळेला स्वर्गात प्रवेश करतो, आत जातो, त्यावेळेला पहिल्यांदा हे सगळे दिसलेत ना, 100 कौरव बसलेले आहेत, शकुनी वगैरे सगळे बसलेले आहेत. तो माझे भाऊ कुठे आहेत? माझ्या भाऊ, ते म्हणाले भाऊ युद्धात कुठे मेले? भाऊ युद्धात मेलेले नाही आहेत, त्यांना कुठला स्वर्ग? हे विचित्र वाटेल तुम्हाला, पण युद्धात जिंकावं, युद्धात उतरावं आणि शत्रूला परतून लावावं, यासाठी असे सिद्धांत केलेले होते की युद्धात जो कामी येतो, म्हणजे धारातीर्थी जो पडतो मरतो युद्धात, त्याला स्वर्ग मिळतो. ह्याला आश्चर्य वाटतं. तू म्हणतो माझ्या भावानं स्वर्ग नसेल तर इथून पुढे मला स्वर्ग नको, मी बाहेर स्वर्गाच्या जाऊन राहतो. त्यावेळेला ते म्हणाले स्वर्गाचे सुद्धा भाग आहेत रे, अगदी आरंभीच्या भागात हे दुष्ट कौरव आहेत, आतल्या भागात तुझे भाऊ आलेले आहेत, ते आपल्या कर्माने इथे पोचलेले आहेत, पुण्य केलेलं आहे त्यांनी म्हणून पोचलेले आहेत. तेव्हा आत तू जा आणि तुझे भाऊ तुला तिथे भेटतील. गंमत बघा की इतकं सगळं घडल्यानंतर हा म्हणतो धृतराष्ट्र, त्याला पुढे व्यासाने सांगितलंय, आता आठवलं म्हणून सांगतो की तुला बघायचं का युद्ध कसं झालं? त्यावेळेला मी दिव्य दृष्टी तुला देत होतो. युद्धाच्या आधी पहिल्यांदा हो म्हणालास, नंतर तुला कळलं की आपली मुलं मरणार आहेत, ते कशाला बघायचं? या संजयाला, जो माझा सूत म्हणजे माझा रथ चालवणारा सारथी आहे, त्याला तुम्ही दिव्य दृष्टी द्या. मग संजयाला दिव्य दृष्टी दिली गेली. आता परत सांगतायत, ज्या वेळेला ते निघालेले, कुठे गेलेले? अरण्यात गेलेले आहेत. वाटेवर व्यास भेटतात आणि विचारतात की तुम्हाला तुमच्या मुलांचा पराक्रम किंवा मृत्यू पाहायचा आहे का? धृतराष्ट्र नको म्हणाला. गांधारी म्हणाली मला पाहिजे. माझी मुलं कशी लढली आणि लढता लढता कशी गेली, त्यांचे कसे हाल झाले, हे मला बघायचं आहे. कुंती म्हणाली मला बघायची इच्छा नाही आहे, कारण माझी मुलं अत्यंत वाईट पद्धतीने मारली गेलेली आहेत अश्वत्थाम्याने झोपेत. युद्धात माझा एकच गेला आहे, तो अभिमन्यू. म्हणून सुभद्रा जी होती तिला आपला पुत्र अभिमन्यू तो कसा लढला शूरासारखा, ते तिला बघायचं होतं. हे दाखवलं त्यांनी. आकाशाच्या पडद्यावर एक शक्ती आहे, व्यासाने ते वापरून सगळ्यांना बघून समाधान झालं का? आणि आता ती शक्ती जी देवीच आहे ती, त्या देवीला प्रार्थना केली की तुझी जी माया होती की ज्यामुळे ही सगळी दाखवलीस, ती माया परत घे. आणि ते दृश्य गेलं. विचार करा, त्याही वेळेला धृतराष्ट्र नको म्हणलेला आहे. मग त्याला माहीत आहे की आपली मुलं ही अधर्माचे पुतळे आहेत, अनिती, अन्याय, अपराध याच्याशिवाय त्यांनी आयुष्यात काही केलेलं नाही आहे. कपट, कुटिलता, कारस्थान हे माझ्या मुलांचं चारित्र्य आहे, हे त्याला माहीत आहे. धर्मक्षेत्रे म्हणतो. कुरुक्षेत्रे, कुरु म्हणजे कुरु हा पूर्वीचा राजा, त्याच्या कुरुपासून कौरव. जसे पांडूपासून पांडव आपण म्हणतो, यदूपासून यादव, तसे कुरुपासून कौरव. मग कुरु हा त्यांचा मोठा राजा होऊन गेला होता. त्यांनी तिथे त्या क्षेत्रात धर्मक्षेत्र का अनेक यज्ञ केले होते, अनेक त्यांनी निरनिराळ्या आपण कॉन्फरन्सेस म्हणतो ना तशा भरवल्या होत्या, विद्वानांच्या सभा, आणि त्यामुळे ते धर्मक्षेत्र झालं होतं. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, हे कुरुक्षेत्र म्हणजे आपल्या पूर्वजांची त्याला आठवण आहे धृतराष्ट्राला. आणि पुढे समवेता युयुत्सवा, युद्धाला ठाकलेले आहेत. हे बरोबर आहे इथपर्यंत.
पण मामकाः पांडवाश्चैव, मामकाः म्हणलं की गीता सुरू झाली. गीतेची ही किल्ली आहे. आपण म्हणतो ना, सीता शक्ती हनुमत कीलकम श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगा. रामरक्षाला म्हणतो ना, म्हणजे सीता ही शक्ती आहे आणि हनुमान ही किल्ली आहे, कीलकम त्या शक्तीकडे जाणारी. तर हा जो शब्द आहे धृतराष्ट्राचा श्लोक, आणि त्यातला मामका पांडवाश्चैव, माझी मुलं मामका आणि पांडूची मुलं हे कसे लढले एकमेकाच्या ते मला पहिल्यापासून सांग. हे पहिल्यापासून का लक्षात ठेवा की 11व्या दिवशी संजय युद्धभूमीवरून आलेला आहे धृतराष्ट्राकडे. तोपर्यंत धृतराष्ट्राला वृत्त राजा आहे ना, तो निरनिराळे लोक मंत्री काय जाऊन येऊन युद्धावरचा सगळा वृत्तांत सांगत होते. पण पहिले 10 दिवस संजय सुद्धा युद्धभूमीवर होता. ज्या वेळेला 10व्या दिवशी आपलं भीष्माचार्यांचं पतन झालं, रथातून ते पडले, बाण मारले शिखंडीने आणि शिखंडीच्या मागून अर्जुनाने, आणि ते पडले. त्यावेळेला हे महत्त्वाची घटना सांगायला आता इथून पुढे युद्ध चालू राहतं की नाही, कारण भीष्माचार्यांचा केवढा अधिकार होता. ते पडल्यावर ते सांगायला तो आला, कोण संजय. त्यावेळेला तो म्हणतो पहिल्यापासून मला सांग. म्हणून गीता तो मग सांगायला सुरुवात करतो मागे जाऊन. मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. नंतर संजय उवाच, हे पहिला भाग जर सोडला, पहिला श्लोक सोडला तर संजय उवाचेपासून गीता सुरू होते आणि संजय उवाचेच्यापाशी गीता संपते. आता संपताना संजयाचे जे 3 श्लोक आहेत ना, त्या श्लोकामुळे धृतराष्ट्राला प्रचंड राग आलेला आहे. गीतेत ते सांगितलेलं नाही, पण ज्ञानेश्वर सांगतात का राग आलेला आहे. ते श्लोकच फार छान आहे. तो काय सांगतो माहिती आहे ना, की हे राजन, 2दा राजन म्हणलेला आहे. म्हणजे राजा तर म्हणतोस आणि सांगतोस पांडवांचं. मी राजन आहे ना, कौरवांचं सांग ना मला. तो काय सांगतो, राजन संस्मृत्य संस्मृत्य. आपण आज जो श्लोक करणार आहोत आणि त्याग आपल्याला कसा करता येतो जीवनात आणि कशाचा त्याग करायला पाहिजे हा विषय आहे. थोडक्यात संपूया आपण नंतर, पण एक लक्षात ठेवा. तर काय केलेलं आहे, राजन संस्मृत्यम संस्मृत्य संस्मृत्य संस्मृत्य. मला अजून आठवतोय, अरे पुन्हा पुन्हा आठवतोय मला. काय, संवादम इमम अद्भुतम. हा जो संवाद आत्ता मी तुला सांगितला कृष्णार्जुनातला, तो संवाद मला पुन्हा पुन्हा आठवतोय. तो अद्भुत संवाद आहे. केशवार्जुनयो पुण्यम हृष्यामीच. आणि मला रोमांचित होतोय मी, माझे सात्विक भाव जागे होत आहेत. मुहुर्मुहु म्हणजे पुन्हा 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 मला तो संवाद आठवतो, कृष्णाने दिलेली उत्तरं. आणि आता कृष्णाचं विश्वरूप दर्शन, तो दुसरा श्लोक आहे पुढचा. तो काय म्हणतो की विस्मयो मे महान राजन. मला अजूनही आश्चर्य वाटतं हे राजा, मला आश्चर्य वाटतं. कशाचं, की रूपम अत्यद्भुतम हरे. हे हरीचं म्हणजे भगवान विष्णूचं, कृष्णाचं हे जे विश्वरूप बघितलं अद्भुत, ते आठवून परत मी रोमांचित होतो. तत्र श्रीरा विस्मयो मे महान राजन हृष्यामीच पुन्हा पुन्हा. मला पुन्हा पुन्हा रोमांचित होतो मी. पुन्हा पुन्हा माझे केस उभे राहतात म्हणतो ना आपण अनेक वेळा म्हणतो, बघा माझे केस आत्ताही मला शहारून आलेला आहे. तसं तो सांगतो कोण, संजय धृतराष्ट्राला. आता धृतराष्ट्राच्या चेहऱ्यावरचे भाव ज्ञानेश्वर पुढे काय वाटत असेल त्या धृतराष्ट्राला सांगा बरं. हे तुला अजूनही तो संवाद आठवतो, अजूनही तुला ते रूप आठवतं. मग आपल्याकडचं काहीच आठवत नाही आहे का तुला. म्हणून शेवटचा जो श्लोक आहे गीतेचा, जो आपल्यापैकी अनेकांना पाठ असतो, आणि तो श्लोक म्हणजे त्रिकाला बाधित सत्य आहे. आज सुद्धा यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. आज ज्या बाजूला योगेश्वर कृष्ण आणि धनुर्धर पार्थ आहे, त्या बाजूला श्री म्हणजे सगळी संपत्ती, भूती, समृद्धी, विजय आणि ध्रुवानीती म्हणजे अचल अशी नीती त्या बाजूला आहे. त्यावेळेला पांडवांच्या बाजूला म्हणूया. आजही जिथे कृष्ण आहे, कसला बासरी वाजवणारा नाही, चक्रधारी नाही, कारण हातात शस्त्र धरलेलंच नाही आहे. आणि इतकंच काय तर गोवर्धन गिरिधारी सुद्धा नाही, गिरिधारी नाही, बंसीधर नाही आणि चक्रधर नाही. मग आहे काय, विवेक, सगळ्या योगांचा ईश्वर, योगेश्वर कृष्ण, ज्ञान कृष्णाचं, ज्याला आपण नेहमीच म्हणतो ब्राह्मतेज, ज्ञानाचं तेज आणि क्षात्र तेज, पराक्रमाचं तेज.
क्षत्रिय म्हणजे पराक्रम आणि ब्राह्मण म्हणजे ब्रह्माचं ज्ञान मिळवण्यासाठी जो अख्खं जीवन खर्च करतो त्याला ब्राह्मण असा शब्द आहे. आणि म्हणून तो कसा पाहिजे? कृष्ण पाहिजे, कृष्णासारखा. आपण बघूया ना, पुढे सुद्धा उदाहरणं आलेली आहेत. आपण समर्थ रामदास म्हणतो आणि शिवाजी महाराज म्हणतो. शिवाजी महाराज म्हणजे अर्जुन, पराक्रमी, आणि आपल्या गुरुला शरण जाऊन. आणि श्री रामदास कोण होते तर यत्र योगेश्वर कृष्ण. त्याच्यानंतरच उदाहरण रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद. रामकृष्ण परमहंस कोण? योगेश्वर कृष्ण. आणि विवेकानंद पार्थ धनुर्धर. जग हादरवून सोडलं त्यांनी. विचार करूया आपण. म्हणजे हा त्रिकालाबाधित सिद्धांत आहे. गीता संपते कशात तर संपते याच याच्यात, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र. म्हणजे जिथे असतं धनुर्धारी पार्थ, दुसरा पार्थ नाही. आणि पार्थ म्हणजे धनुर्धारीच. असा रडणारा त्यांनी धनुष्य फेकून दिले ना. पहिल्या अध्यायात उत्सृजम सशरम चापम फेकून दिलेला आहे. कपाळाला हात लावून बसलाय, न योत्से, मी लढणार नाही. म्हणून गीता सांगायला सुरुवात केलेली आहे. धनुर्धरधारी अर्जुन पाहिजे आणि सगळ्या योगांचं ज्ञान असलेला कृष्ण पाहिजे, ज्ञानी. तर काय होतं? श्री, विजय, भूती आणि ध्रुवानीती 4 गोष्टी आहेत. श्री म्हणजे सगळी वैभव, भूती म्हणजे भौतिक समृद्धी, नंतर विजय सगळ्या ह्याच्यात, आणि ध्रुवानीती, नीती म्हणजे आपल्याकडे सरकार बदललं की नीती बदलते. इतकंच काय की सरकारच्या ज्या एजन्सीज आहेत, ईडी काय किंवा CBI काय, दिशा बदलते. आता यांच्या मागे लागा, कारण आम्ही बदललेलो आहोत. ही कसली नीती हो? ध्रुवानीती. आणि ती आहेच आहे. इतकी शतकं झाली, इतकी सहस्रकं, हजारो वर्ष झाली, तरी नीती मूल्य जे आहेत ना तीच आहे. आपण आता त्याला मुरड घातलेलं आहे, निरनिराळे वळण दिलेलं आहे. ते बघा, आता गीतेतला कुठला श्लोक आपण घेतलेला आहे? खरं म्हणजे गीतेतला कुठलाही श्लोक घेतला तरी त्याच्यात अर्थ असतो. आपण घेतलेला आहे त्यागाबद्दलचा. त्याग करायचा, आणि त्याग हा सर्वश्रेष्ठ सांगितलेला आहे. श्रेयोही, श्रेय म्हणजे श्रेयस्कर म्हणजे मुक्तीदायी. श्रेयस आणि प्रेयस अशा 2 शक्ती आहेत. प्रेयस म्हणजे जे आपल्याला प्रिय वाटतं ते प्रपंच. आपल्याला प्रपंच, प्रपंचातली संपत्ती, प्रपंचातले संबंध आपल्याला प्रिय वाटतात, त्याला प्रेयस म्हणलेलं आहे. आणि हे आवश्यक आहे असं सर्व संतांनी आणि सर्व ग्रंथांनी सांगितलेलं आहे. पण नुसतं प्रेयस, प्रिय प्रिय करत, हे प्रिय, लग्नाच्या जास्तीत जास्त 1-2 महिने प्रिय प्रिया, नंतर काय हो? काहीच नाही. म्हणून विचार करूया आपण की प्रेयस हे टेम्पररी आहे, क्षणाक्षणाला बदलणार आहे. आत्ता मला हे आवडतं, मुलाला नाही का आज हे खेळणं आवडलं, उद्या ते खेळणं आवडतं. आपल्याला आत्ता हा कोर्स आवडला, नंतर तो कोर्स आवडतो. गाडीचं हे मॉडेल आवडलं, ते मॉडेल, हे हॉटेल आवडलं, ते हॉटेल, सतत बदलत जातं. प्रेयस हे अस्थिर आहे, पण श्रेयस हे स्थिर आहे. श्रेयस्कर आपण शब्द मराठीत वापरतो. आणि श्रेयस म्हणजे मुक्ती, श्रेयस म्हणजे शांती, श्रेयस म्हणजे अखंड समाधी, सहज समाधी, श्रेयस म्हणजे आनंद अखंड, आणि श्रेयस म्हणजे परमात्म्याची प्राप्ती. हे सगळे श्रेयसचे अर्थ आहेत. म्हणून काय सांगितलंय इकडे? श्रेयोही, चांगलं काय आहे, श्रेयस्कर काय आहे की ज्ञान अभ्यासात, अभ्यासापेक्षा ज्ञान महत्त्वाचं आहे. हे आजच्या याला सगळ्यात महत्त्वाचा हा शब्द प्रयोग आहे. आपण अभ्यास ज्याला म्हणतो, मुलंसुद्धा अभ्यास करतात, रँक मिळवतात, पण इट इज इन्फॉर्मेशन. त्यांना कन्सेप्ट्स माहीत नसतात. मागे आपण एक साधं उदाहरण दिलं होतं की पणजी ही गोव्याची राजधानी आहे, बरोबर. राजधानी म्हणजे काय ते आम्हाला दिले कुठे? फिल इन द ब्लँक्स. पणजी ब्लँक, गोव्याची राजधानी आहे. पणजी ब्लँक, राजधानी आहे पणजी गोव्याची ब्लँक आहे. आम्हाला एवढंच शिकवलेलं आहे, राजधानी म्हणजे काही शिकवलेलं नाही. कारण त्यानं मग प्रश्न विचारले, हा शिक्षकाने विचारायचे प्रश्न आहे रे. पणजी आकाराने मोठी आहे का? नाही. पणजी लोकसंख्येने 10 ते 5 मध्ये पणजीची जेवढी लोकसंख्या असते तेवढी 10च्या पूर्वी नसते आणि 5 नंतर नसते. लोकसंख्येने मडगाव वगैरे मोठे आहेत. बिझनेस सेंटर म्हणून मडगाव पणजीपेक्षा जास्त आहे. निरनिराळी कम्युनिकेशनची साधनं वास्को आहे की वास्कोला गाडी जाते, बसेस जातात, विमान जाते आणि बोट जाते. कम्युनिकेशनसाठी मग पणजी राजधानी का? वास्को का नाही? जगातली सगळ्याला जोडलं जातं तिथून. मग राजधानीचा कन्सेप्ट काय आहे? मेंदूला याला कॅपिटल म्हणलेलं आहे. कॅपिटल ऑफ गोवा इज पणजी, कॅपिटल ऑफ माय बॉडी इज माय ब्रेन. ब्रेनला कॅपिटल म्हणलेलं आहे. आणि हार्ट फेल्युअर झाल्यानंतर मरता, मग ब्रेनला कॅपिटल, हार्टला का नाही कॅपिटल केली? विच हार्ट? हा पंप.
ब्रेनच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. ब्रेन इज नॉट जस्ट पार्ट ऑफ द बॉडी, एक्सटेंड्स आउटसाइड बॉडी. हार्ट काय करतो? आपण म्हणतो नाही हार्ट म्हणजे भावना, नाही नाही, ब्रेनच सांगतो की आई आता तुझी म्हातारी झालेली आहे तेव्हा आईची सेवा कर. हे हृदय सांगतं. कुठलं हृदय सांगतं सांगा बरं? आईचं हृदय वगैरे, असा काही अर्थ नाही आहे. म्हणून मेंदूच सगळं, विचारशक्ती, बुद्धी, कल्पनाशक्ती, क्रिएटिव्हिटी म्हणजे नवनिर्माण क्षमता, विचारशक्ती, थिंकिंग, या सगळ्या ज्या बुद्धीच्या शक्ती किंवा फॅकल्टीज आहेत, शक्ती आहेत मेंदूच्या, तो म्हणजे माणूस आहे. आणि माणूस इथे जनावरांपेक्षा निराळा आहे. म्हणून मुद्दा कुठला होता आपला की नक्की काय ते मला सांग. अर्जुन परत परत विचारतो की युद्ध करायचं का युद्ध करायचं नाही. ज्ञानयोग एकदा म्हणतो, नंतर म्हणतोस की नाही नाही कर्मयोग, नाही नाही भक्तियोग, नाही नाही असं करतो सगळं. आणि सगळे योगांचा समन्वय तो शेवटच्या अध्यायात घालतो. म्हणून इथे अभ्यास आहे ना, अभ्यासापेक्षा ज्ञान महत्त्वाचं सांगितलेलं आहे. आपण एक फार विनोबांचं महत्त्वाचं वाक्य वाचलं होतं, शिक्षणाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं वाक्य आहे ते. विनोबा काय म्हणाले की शिक्षक हा पुस्तक परायण असता कामा नये, तो ज्ञानपरायण असला पाहिजे. नुसतं पुस्तक शिकवायचं, नुसतं टेक्स्टबुक किंवा सिलेबस कंप्लीट करायचं आणि इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन, दुसरं काही नाही. विचार करूया आपण, त्या इन्फॉर्मेशनचं ज्ञानात रूपांतर झालं पाहिजे. ही प्रोसेस आहे, एका मिनिटात होत नाही ज्ञान. म्हणून पणजी ही राजधानी हा कन्सेप्ट आहे. मग दिल्ली भारताची राजधानी, लंडन इंग्लंडची राजधानी, मग तुम्ही काही म्हणा ना, मला राजधानी म्हणजेच जर काही कळलं नाही तर मला काय कळलं? हे ज्ञान आहे. कन्सेप्ट हे ज्ञान आहे. कन्सेप्ट म्हणजे कल्पना नाही, संकल्पना. निश्चित काय व्याख्या वगैरे आपण शब्द वापरतो तर तो अर्थ आहे त्याचा. तर विचार करूया आपण, ज्या वेळेला अभ्यासापेक्षा ज्ञान महत्त्वाचं आहे हे कळतं. एरवी अभ्यासाला किती महत्त्व दिलं. अभ्यासाचे 2 श्लोक सांगतो गीते किंवा 2 स्थानं सांगतो. एक म्हणजे अर्जुन विचारतो, माझं मन एवढं चंचल आहे रे, मी वाऱ्याला चारी बाजूनी थांबवू शकेन, ज्याला वाऱ्याची मोठ बांधू शकेन म्हणतात, असे तसे बाण भरून वाऱ्याला थांबवेन, पण मनाला मला आवर घालता येत नाही. ते कशाने? अभ्यास येणं तर कौंतेय वैराग्य. म्हणजे अभ्यास आणि वैराग्य, वैराग्याचा अभ्यास, याने तू मन स्थिर करू शकशील. हे तिथे सांगितलंय. अभ्यासाला एवढं महत्त्व दिलेलं आहे. आणि अभ्यास एका क्षणात होत नाही, एका दिवसात होत नाही. आणि पुश बटन म्हणतात, बटन दाबलं पंखा चालू झाला, बटन दाबलं फ्रीज चालू झाला, तसं नाही आहे. त्या वर्षानुवर्षे घालवावी लागतात ज्ञान, माहितीचं ज्ञानात रूपांतर होण्यासाठी. म्हणून आपण म्हणतो ना, इन्फॉर्मेशन हॅज टू बी प्रोसेस्ड इन टू नॉलेज. प्रोसेस हल्ली कॉम्प्युटरवाल्यांना शब्द चांगला कळतो. आणि IT वगैरे म्हणतात ते इन्फॉर्मेशनच आहे. ते इन्फॉर्मेशन म्हणजे ज्ञान नाही आहे. इथे पहिलं सांगितलेलं आहे की अभ्यासापेक्षा ज्ञान महत्त्वाचं आहे, पण ज्ञानापेक्षा ध्यान महत्त्वाचं आहे. ध्यान करतो कुठे आपण? ध्यानासाठी मराठीत ध्यान शब्द आणखीन एका अर्थाने वापरतात, आलं आमचं ध्यान, असं जनरली बायको नवऱ्याकडे पाहून म्हणते, हे ध्यान, हे सोंग. हा भाग निराळा. पण ध्यान ज्याला मेडिटेशन म्हणतो, 5 मिनिटं सुद्धा आपण शांत बसत नाही. आपण बसत नाही तरी आता बरेच लोक बसायला लागले. कोरोनाचा हा एक पॉझिटिव्ह म्हणतात ना साईड इफेक्ट, तो हा एक आहे. पण परत लोक आपल्या पूर्वीच्या वळणाला लागायला लागलेले आहेत. पण मेडिटेशन आवश्यक आहे. आपण पहिल्यांदा म्हणतो ना की आपण रीड करतो, म्हणजे श्रवण करतो, वाचन करतो, त्याचं मनन केलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याचं ध्यान केलं पाहिजे, त्याचं अनुसंधान लागलं पाहिजे आणि त्याचा निधिध्यास ही ऋषींनी सांगितलेली अभ्यास करायचा. तर अशी पद्धत आहे. पहिल्यांदा ऐका, श्रवण, नंतर वाचा, जर साक्षर असाल तर. आता आपण बरेच जण वाचतो, वाचन करा. मग वाचन केलं ते मनात घोळवा ना थोडंसं, त्याला मनन म्हणलेलं आहे. मग चिंतन, काहीतरी चित्तात ठेवा ना काहीतरी. मग जे चित्तात आलेलं ते ध्यान करा आणि ध्यानातून ते स्टॅबिलाइज किंवा स्थिर होतं ध्यान. म्हणून सांगितलेलं आहे की ज्ञानापेक्षा ध्यान विशेष आहे. ध्यानात ध्यानापेक्षा काही कर्म फल त्याग. कर्माशिवाय माणूस काही जंतूसुद्धा जगूच करत नाही. हे कोरोना कर्म केवढं करून राहिलं हो. आपण म्हणतो आपलं कर्म, जगाचं कर्म दिसत नाही आहे इतकं करून, पण काय शक्ती आहे त्याची. म्हणजे 11वा अध्याय पुन्हा वाचावा असा पराक्रम हा या कोरोनाने केलेला आहे. फक्त ते विश्वरूप दर्शन हे अर्जुनाच्या जगाच्या कल्याणासाठी आहे. हे कसलं या विषाणूरूप दर्शन, हे अत्यंत संहारकच आहे. म्हणून विचार करूया की इथे काय सांगितलेलं आहे की कर्म केल्याशिवाय कीटकही जगू शकत नाही. कर्माचं फळ मिळणारच, त्या किड्यालाही मिळणार आहे आणि आपल्यालाही मिळणार आहे.
कर्मफळ टाकताच येणार नाही आहे, लक्षात ठेवा. मागे आपण हा विचार बघितला आहे, परंतु त्याची आसक्ती टाकली पाहिजे. कर्मफल जे आहे ना, त्याग इथे शब्द सुरू होतो. कर्मफल त्याग, फलत्याग म्हणजे फलाच्या आसक्तीचा, फलाच्या अपेक्षेचा त्याग करायला सांगितलेला आहे. आणि ते तुम्हाला फळ तुमच्या हातात नाहीच आहे हो. आपण किती उदाहरणं मागे बघितली होती. परत आला योग तर बघूया. ध्यानात कर्मफल त्यागा, त्यागात शांती अनंतरम. त्यागानंतर शांती. शांती काय मिळवायचं आहे आणखी? मनशांती, विश्वशांती, कुटुंबशांती, वास्तुशांती. हे काही नुसती रिच्युअल्स करून होणार नाही आहेत. आपण मागे अनेकदा बघितलं, व्यक्ती शांत तरच वास्तू शांत. प्रत्येक व्यक्ती जर शांत असेल, सगळे 3 व्यक्ती शांत आहेत पण एक भांडं इकडे तिकडे फेकते, आदळापट करते वगैरे, ती वास्तू शांत राहणार नाही. आणि व्यक्ती शांत राहण्यासाठी आपण गीतेचा अभ्यास करतोय. म्हणून त्याग आता किती प्रकारचा करता येतो एक लक्षात ठेवा. दान आणि त्यागमध्ये फरक आहे. दान करताना माझी काहीतरी अपेक्षा आहे की निदान नाव घाला माझं, किंवा माझं नको, वडिलांचं नाव घाला, आईच्या स्मरणाप्रित्यर्थ, असे काहीतरी दानात अपेक्षा आहे. पण त्याग म्हणजे विनोबांनी सुंदर उदाहरण दिलेलं आहे. ज्या वेळेला ट्रेन काशीला जाताना पुलावरून जाते, खालून गंगा वाहते, त्यावेळेला अगदी गरीबसुद्धा त्याच्याकडे असलेलं पूर्वीचं 5 पैशाचं नाणं, 10 पैशाचं नाणं, 4 आण्याचं नाणं, आता रुपयाचं नाणं म्हणा, गंगेत टाकतो. आता ते झेलून हे करणारी मुलं वगैरे असतात, हे निराळं अर्थशास्त्र आहे. पण विनोबा म्हणतात त्यागभावना, गंगा मैया तुझे अर्पण. मग त्याच्यातून मला आणखीन काही अपेक्षा करायची नाही आहे. म्हणून दान आणि त्याग याच्यापेक्षा त्याग कितीतरी श्रेष्ठ आहे. त्यागाची कितीतरी उदाहरणं आहेत. आपण नंतर ती उदाहरणच बघणार आहोत. त्यांनी सांगितलेलं आहे त्यागद्वारा भगवत प्राप्ती. गोरखपूरची जी गीता अनेकांच्या घरी आहे, आणि जर गीतेचा अभ्यास करायचा असेल तर गोरखपूरची गीता मराठीत अर्थ असलेली, मुद्दामून अर्थ असलेली, इंटरप्रिटेशन ज्याचं त्यांनी नंतर करावं. आणि अभ्यास करूया ना, आपण गीता समजून घेऊया ना, गीतेचं ज्ञान करून घेऊया, गीतेवर थोडं ध्यान करूया, आणि मग आपल्याला कळेल की कर्मयोग म्हणजे काय. कर्म करा, फळ मिळणारच आहे, पण त्या फळाची मला आसक्ती नाही आहे. म्हणजे मी चांगलं शिकवलेलं आहे 100%. मला जेवढं शिकवता येईल, जितके कष्ट करता येतील तेवढं मी शिकवलेलं आहे. कृष्णार्पणमस्तु. आता परीक्षा आहे, निकाल लागणारच आहे ना, फळ मिळणारच आहे ना, त्या फळाची मला अपेक्षा नाही. 100% मिळालं तर पुरे, हा नक्की नापास होणार आहे. म्हणजे बापरे, 10 मुलातला एक गेला म्हणजे 90% आलो. आधी 10 मुलं, त्यातले 100%, ही सगळीच गंमत असते. आणि हा सगळी सुट्टी टेन्शन खाली घालवतो. विचार करा. म्हणून काय करूया आपण की फळाची आसक्ती नको. मी कर्म केलेलं आहे ना, फळ मला मिळणार आहे, आणि फळ मिळण्यामध्ये इतर अनेक गोष्टी आहेत. तो कर्माचा सिद्धांत आहे. म्हणून कर्मफल त्याग, आणि या कर्मफळाचा त्याग आहे, त्या त्यागातून आपल्याला शांती मिळणार आहे. आणि आज मनशांती आणि विश्वशांती हा व्यक्तीचा आणि या सगळ्या जगाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. शांत नाही आहे, घर शांत नाही आहे, मन शांत नाही आहे, परिसर शांत नाही आहे, गोवा, भारत, जग शांत नाही आहे. खरंच तुम्हाला सांगतो. म्हणून शांतनु हे जे भीष्माचार्यांचे पिताश्री होते, शांत तनू असा त्याचा अर्थ आहे की त्यांची तनू इतकी शांत होती आणि इतक्या जडीबुटी त्यांना माहीत होत्या. भारताच्या नाही, भारताच्या बाहेरून लोक त्यांच्याकडे आपण दुर्धर रोग म्हणतो ना, इनक्युरेबल नाही, क्रॉनिक डिसीजेस, त्याच्यासाठी यायचे. आणि शंतनू त्यांना हे द्यायचा, औषधं, जडीबुटी वगैरे सांगायचा. त्यांनी खूप पुण्य मिळवलं होतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, मुला माझ्यासाठी केवढा त्याग केला. मानवाच्या इतिहासात आपल्या पित्यासाठी मुलांनी एवढा त्याग केलेला नाही आहे की मी लग्न करणार नाही, माझ्या वडिलांचं लग्न व्हावं म्हणून. कल्पना करा कसं वाटतं. म्हणजे तू लग्न का करत नाही आहेस, मला ती सत्यवती आवडलेली आहे, ती मिळावी म्हणून. आणि त्याच्या पित्याने अट घातलेली आहे की हिची मुलं राज्यावर बसली पाहिजेत, मीही राज्यावर बसणार नाही, माझी मुलं मी विवाह करणार नाही, मी आजन्म ब्रह्मचारी राहीन. विचार करा, हे तू केलंस माझ्यासाठी, मला काहीतरी तुला दिला पाहिजे, म्हणून मी तुला इच्छा मरणाचं वरदान देतो. इच्छा मरणाचं वरदान आणि वसिष्ठांनी दिलेला शाप, ही कात्री आहे ना, त्याच्यात हा महान पुरुष कायम कातरला जातोय. असं त्यांचं जीवन आहे. दीर्घ आयुष्य तुला मिळेल, कारण बोलू नये ते बोलावं लागेल, करू नये ते करावं लागेल, पाहू नये ते पाहावं लागेल. युद्ध नाही, ही विटंबना. त्यांची पौत्रवधू आहे ना, म्हणजे नातसून आहे कोण, द्रौपदी, तिला वस्त्रहरण करताना पाहावं लागणार आहे तुला.
बोलू नये ते बोलावं लागणार आहे, करू नये ते करावं लागणार आहे, ज्यांच्या बाजूने उभं राहू नये त्यांच्या बाजूने उभं राहावं लागणार आहे, ज्याचं रक्षण करू नये त्याचं रक्षण करावं लागणार आहे, आणि यासाठी दीर्घ आयुष्य तुला जगावं लागणार आहे. हा दीर्घ आयुष्याचा शाप, आणि केव्हाही मरू शकतो. आता ही द्रौपदी वस्त्रहरण असताना आणि इच्छामरणी होते ना, का नाही मेले ते बघा बरं. पण पुढचं एवढं सगळं व्हायचं होतं, सगळं व्हायचं होतं. शरपंजरी पडल्यानंतर सुद्धा 54 दिवस ते जगलेले आहेत, कारण अजून भोगणं राहिलेलं आहे. हा मोठा माणूस होता. तसं इथे त्याग, आता पण फक्त निरनिराळ्या प्रकारचे त्याग जे जीवनात सहज करता येतील आणि ते केले पाहिजेत उरलेल्या आयुष्यात, तर आपल्याला शांती लाभेल. आपण फक्त वाचूया आणि मध्यंतरासाठी थांबूया. पहिला शब्द, एका शब्दात मला गीतेचा अर्थ पाहिजे, मला वेळ नाही आहे. असं रामकृष्णांकडे जातो. रामकृष्ण, विवेकानंद, अलीकडच्या काळातले स्वामी चिन्मयानंद यांची गीता शिकवण्याची खास पद्धत होती. मी तुम्हाला तिघांची उदाहरण तुम्हाला सांगतो. रामकृष्णांकडे गेला, एका शब्दात मला गीता सांगा. मी काय सांगणार, गीता मला कुठे संस्कृत वाचता येतं, तो गीता शब्द 10 वेळा म्हण. तो गीता गीता गीता, हे गीता तागी 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 हे म्हणत राहतात. आणि तागी बंगालीमध्ये त्याग, तागी 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 म्हणजे त्याग कर त्याग कर त्याग कर, बस गीता म्हणजे त्याग. गीता या शब्दातच आलेला आहे. तो म्हणतो इतकं सोपं आहे. नाही, सोपं नाही म्हणाले. ऐकायला सोपं आहे, ते बोलायला सोपं आहे, त्याग करायला अवघड आहे. विवेकानंदांकडे एक जण गेला. विवेकानंद चांगले फुटबॉल खेळायचे. फुटबॉल मैदानात चालू आहे आणि विवेकानंद बघतायत ते आनंदात. अशा वेळेला एकाचं लक्ष जातं, अरे स्वामीजी. तो जातो त्यांच्याकडे, स्वामीजी मला गीतेचा एका वाक्यात अर्थ पाहिजे. तो खेळाडू आहे, त्याला बाहेर काढलं असेल म्हणून तो आलाय. एका वाक्यात अर्थ पाहिजे. गो प्ले द फुटबॉल, यू मे विन यू मे लूज, फील हॅपी. दिस इज गीता. यश आणि अपयश, जय आणि विजय याच्यात मनाचं संतुलन जो राखतो तो स्थितप्रज्ञ, आणि स्थितप्रज्ञ हा गीतेचा आदर्श पुरुष आहे. लक्षात ठेवा. तू फुटबॉल खेळ, हरलास तरी आनंद नाही, जिंकलास तरी आनंद, कारण शेवटी प्रत्येक वेळेला जिंकत काय असतो तर फुटबॉल नावाचा खेळ जिंकत असतो, क्रिकेट नावाचा खेळ जिंकत असतो. क्रिकेट जिंकला आपण म्हणतो आणि त्याला खेळाडू वृत्ती म्हणतात. दुर्दैवानं अशी झालेली नाही आहे, राहिलेली नाही आहे, पण ते महत्त्वाचं आहे. हे त्यांनी सांगितलं. चिन्मयानंद गेलेले आहेत. पहिल्यांदा बसने वगैरे प्रवास करावा लागायचा. आता यांची सेंटर्स सगळीकडे झालेले आहेत आणि त्या सेंटर्सचं वैभवही वाढलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. तर ते जात होते आणि किती एका दिवशी त्यांना 10 मीटिंग्स घ्याव्या लागायच्या. आणि बस आलेली दिसली की हे जायचे. यांचे सगळे कफनी वगैरे कपडे आणि इंग्रजी आणि व्यक्तिमत्व. शंकराचार्यानंतर बुद्धिमान माणूस आणि अत्यंत तेजस्वी स्वामी चिन्मयानंद. तुम्ही वाचा, ऐका त्यांचे, पण इतकं सुंदर इंग्रजी, असा एक प्रवाह आणि मधूनच इतका सुंदर विनोद. म्हणजे आचार्य कसा असावा त्याचं सुंदर उदाहरण स्वामी चिन्मयानंद. बस येताना दिसली आणि एक तरुण एवढा प्रभावित झाला, हिप्नोटाईज झाला त्यांच्या त्या भाषणाने, आणि त्यांना आणखीन काहीतरी विचारायचं. तो स्वामीजीच्या मागून धावतोय. स्वामीजी बस पकडायला जात आहेत. स्वामीजी बसच्या त्या फुटबोर्डवर चढलेले आहेत आणि ह्यानी त्याची धरलेली आहे लुंगी, कफनी. स्वामीजी टेल मी इन वन वर्ड, एक ॲक्शन मला फक्त सांगा. ती ॲक्शन म्हणजे गीता आहे. त्यांनी आपली कफनी ओढून घेतली. डिटॅच इज गीता. खरंच आहे हो. एका तुला एका क्रियेत पाहिजे तर डिटॅच, एका शब्दात पाहिजे तर त्याग, आणि एका वाक्यात पाहिजे तर जीवनाचा खेळ कर. खेळा ऐसा प्रपंच मानावा. मग त्याच्यात यश येईल, अपयश येईल, कधी मनासारखं होईल, मनाविरुद्ध होईल. संतुलन घालवू नकोस, आनंदात राहा, शांत राहा, हे सांगितलेलं आहे. आता त्याग कशाचा करायचा बघा. एक लक्षात ठेवा, आपल्याला शांती पाहिजे. त्यागात शांतीनंतर 3 आपण दृश्य डोळ्यासमोर आणूया. एक आहे महाभारताचं युद्ध. ज्यावेळेला 18वा दिवस झाला त्यावेळेला युद्ध जिंकलं, कारण 100ही कौरव मारले गेले. जवळजवळ त्या 1-2 दिवसातच मारले गेलेले आहेत. आणि 100ही कौरवांना एकट्या भीमाने मारलेलं आहे. बाकीचे पांडव म्हणाले आम्ही मारणार नाही, भाऊ आहेत. कारण गांधारीला आपण महामाता म्हणतो. गांधारी आणि धृतराष्ट्र असताना पहिला नमस्कार धृतराष्ट्र गांधारीला आणि नंतर कुंतीला, हा आपला नियम आहे की नाही. मारले नाही, पण भीम म्हणतो मी मारल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी 100च्या 100 मारलं. आणि नंतर प्रश्न आला, आपल्या पतीचं प्रेत शोधा. म्हणून ह्या आलेल्या आहेत. दुसऱ्या दिवशी रात्री लांडग्यानी जनावर किती असतील आणि एकदा जनावरांना वास लागला ना, लचके तोडलेले आहेत. म्हणजे बिभत्सरस म्हणतात ना महाभारतातला, तो आहे. आणि इतकं वर्णन करून सांगितलंय कारण युद्ध नको.
युद्धाचा भयंकर परिणाम आहे, हा दृश्य परिणाम आहे. आणि त्यावेळेला ज्या जातात ना, तुम्ही अगदी बघा तुमच्याकडे जो भाग असेल महाभारताचा, एक सुन्न अशी शांत आहे, जसं ओम असंच संगीत आहे, दुसरं काही नाही. पण सापडत नाही. हा हात माझ्या पतीचा आहे का, पण हा पाय त्याचा वाटत नाही आहे, दुसरा पाय नेलेला आहे, त्यांना सापडत नाही. मग ढीक करून मंत्राग्नी भडाग्नी दिल्यासारखा दिला जातो. एकावर एक ठेवा प्रेत, कुठलं प्रेत कळत नाही, कोण कुठला मुलगा कळत नाही आहे, हे हा शेवट आहे. ही शांती पाहिजे का तुम्हाला? कुठलाही आवाज नाही आहे त्या स्मशानात. दुसरा अशोक कलिंग नावाचं युद्ध जिंकलं, तो एवढा आनंदात आहे, मी आता सम्राट अशोक झालो, चक्रवर्ती सम्राट राजा अशोक. बघायला जातो, एका टेकडीवर उभा राहतो, काय प्रेतांचा खच आहे, रक्ताची नदी वाहते, मांसाचा चिखल झालेला आहे. आणि या चिखलावर मी सिंहासन ठेवून राजा सम्राट अशोक होणार. एकदम त्याच्या जीवनात तो क्रांतीचा क्षण होता, टर्निंग पॉईंट. आणि त्यावेळेला इट्स सो हॅपन्ड आपण म्हणतो ना, मागून काही बुद्ध भिक्षू जात होते. बुद्धम शरणम गच्छामी, धर्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. आणि इतकं त्याला शांत वाटलं, त्याने मागे बघितलं, ते अबाउट टर्न होता. सम्राट चक्रवर्ती अशोक राजाचा एक बुद्ध धर्मी अशोक, शांतताप्रिय, अहिंसाप्रिय, पहिली जनावरांचे हॉस्पिटल, ज्याला व्हेटरनरी हॉस्पिटल काढणारा हा राजा आहे. आणि तसे त्यांनी एडिक्ट म्हणतात ना, शिलालेख लिहिलेले आहेत, आणि ते शिलालेख उपलब्ध आहेत अशोकाने केलेले. केवढा बदल आहे. म्हणून एक महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा, जगाच्या इतिहासात युद्ध हरल्यानंतर नको ते युद्ध म्हणून साधू झालेले, संत झालेले अनेक लोक आहेत. पण युद्ध जिंकून, महत्त्वाचं युद्ध जिंकून युद्ध कायमचं सोडलेला एकमेव सम्राट अशोक. म्हणून आपल्याला तो अशोक चक्र आहे. साधा अशोक नव्हता काही, अशोक चक्र आहे, ते धर्मचक्र आहे, त्याचे सिंह, ते 4 सिंह, हे सगळे अशोकाचे सिंबल आहेत. आपण स्वीकारले, कारण मोठा तो राजा होता. आणि तिसरी शांतता, ज्यावेळेला हिरोशिमा आणि नागासाकीवर बॉम्ब टाकले, हे 1945, अलीकडे आणखीन आलो, त्यावेळेला जी शांतता होती, स्मशान शांतता आहे. एक भयान शांतता, एक भीषण शांतता, एक भयंकर शांतता. ही पाहिजे आपल्याला का मंदिरातली शांती पाहिजे? शांती कुठली पाहिजे आपल्याला? स्मशान शांती का ही शांती? आपण आता थांबूया मध्यंतरासाठी आणि त्यागाचा विषय सुरू करून आपण दत्तात्रेयांना स्पर्श करणार आहोत आज. पण लक्षात ठेवा, त्यागात शांतीनंतर मंदिरातली शांती पाहिजे, पवित्र शांती पाहिजे. मला चांगला माणूस म्हणजे उदात्तीकरण, त्याला सब्लिमेशन म्हणतात, मला आहे त्या पातळीवरून एक्झॉल्टेशन, वरती नेणारी अशी शांती पाहिजे. आणि त्या शांतीसाठी कशाचा त्याग करायचा हा विषय आपण पुन्हा चालू करूया. आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे बंद करूया, शांत. 3दा दीर्घ श्वास घेऊया. हातावर हात चोळूया, ते हात चेहऱ्यावर, डोळ्यांवर चोळूया. सावकाश डोळे उघडून समोर जो दत्तात्रेयांची प्रतिमा आहे ती तर पाहूच या, पण आपल्या समोर डाव्या बाजूला जो रथातलं दृश्य आहे आणि कर्मण्येवाधिकारस्ते हा श्लोक लिहिलेला आहे. निदान तो रथ, ती युद्धभूमी, तो कृष्ण, तो अर्जुन आणि ती गीता यांचं दर्शन घेऊया. शांत आनंद.